बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे बुलढाण्यात महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत। यावेळी बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपसोबतची युती न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली। भाजपसोबत युती कायम राहावी यासाठी केवळ नाक घासायचं बाकी राहिलं। शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही युतीसाठी प्रयत्न केले, मात्र ती शक्य झाली नाही, असे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। बुलढाणा नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानं आता जिल्हाभरात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। भाजपकडून आता बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेवटच्या दिवशी आपल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। कोणाचा अर्ज केला, कुठल्या पदासाठी? शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज आज शिवसेना पक्षाच्या वतीने सौ पूजाताई संजय गायकवाड यांचा आज अर्ज दाखल झालेला आहे। पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आम्ही आजच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या युतीची वाट पाहिली। त्यांच्यासमोर फक्त नाक रगडण्याचं आमचं बाकी होतं, एवढे आम्ही प्रयत्न केले, पण शेवटी नाही झालं असतो। आता आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। बुलढाणा नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आता मैत्रीपूर्ण लढत म्हणता येईल ती संपूर्ण जिल्ह्यात असंच हे असणार आहे। तर आता प्रत्येकालाच लढावंसं वाटतं, त्याच्यामुळे कार्यकर्ते कुणा एकाच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत किंवा काही लोकांच्या नेत्यांच्या भूमिका ह्या द्वेषातनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की केवळ समोरची व्यक्ती माझी राजकीय शत्रू आहेत म्हणून युती नको, अशा काही लोकांच्या भूमिका आहेत, त्याच्यामुळे देखील हे परिणाम पाहायला मिळतात। याचं नुकसान होणार आहे का? आता बुलढाण्याची जनता सुज्ञ लोकांनी पाहिलं की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या तिकिटाचं वाटप झालं, की ज्या लोकांच्या घरातून भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली, ज्यांच्या घरातनं तिकीट वाटल्या गेली त्यांच्या घरातच तिकीट नाकारल्या गेल्यात, त्याच्यामुळे तो मतदार आता निश्चितपणे या संदर्भात काहीतरी उत्तर देईल त्यांना। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी बुलढाणा।